नर्सिंगमध्ये शिकणं जास्त पण सुट्टी मात्र खूपच कमी. बरोबर बोललो ना? काय म्हणताय मित्रांनो? आज मॉर्निंग आपली. निघालो मग बसमधून हॉस्पिटलसाठी. वातावरण बघा किती मस्त झालं. पाऊस थांबलाय, ऊन मस्त आल्यामुळं वातावरण किती बस सुंदर दिसतंय बघा. मॉर्निंग म्हणलं तर उपाशी जावं लागतं बघा रूमवरून. काय खाल्लंही नव्हतं. म्हणलं वॉर्डमध्ये जाण्याआधी काहीतरी खाऊन जाऊ म्हणजे व्यवस्थित जाईल दिवस. दिवस गेला व्यवस्थित. ओरडून आलो बाहेर. नर्सिंग म्हटलं की शिकणं, ड्युटी, एक्झाम, असाइनमेंट आणि सगळ्यात कॉमन काय असतं बघा? सुट्टी कमी मिळते. आधी म्हणलं जेवण करून घेऊ. अक्षयने मस्त बनवली होती भाजी चपाती. 11 महिन्यांनी अखेर घरी जातोय बघा. गणपती बाप्पांच्या उत्सवासाठी बॅग पॅक करताना जाणवतंय बघा. घरची वाट, आईच्या हातचं जेवण आणि बाप्पांचं आगमन हे सगळं पाहायला मिळणार हीच खरी मोटिवेशन आहे. नर्सिंगचं स्ट्रगल भारी आहे पण घरी जाण्याचा आनंद त्याहून भारी आहे बघा. जे कपडे घेऊन जायचे होते ते व्यवस्थित पॅक केले. आता मला थोडी कामाची वस्तू पॅक करू. पॅकिंग वगैरे झाली. आता घरी जातोय म्हणजे कटिंग तर करावं लागेल ना. मग आलो. नंबर तर खूप होते. म्हणलं कधी लागेल माहिती नाही. अखेर 2 तासानंतर आपला नंबर लागलाय बघा. दादाला म्हणलं घरी जातोय, व्यवस्थित कटिंग करा. दादानी केली व्यवस्थित. असेही शिवा भेटणार आहेत घरी गेल्यानंतर. त्यातच मजा आहे बघा. आता बस तर भेटणार नाही, लेट खूप झालं होतं. मग दीपकला कॉल केलो पण घेण्यासाठी आपला अण्णा आला म्हणजे सोमेश्वर हो. दादा इकडून 2 पॅकेट हे घेतलं. रूमवरून फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करून घेतलं. निखिल, अक्षय, मनोजची एकसाथ तब्येत खराब झाली आहे बघा. चला भेटतो तुम्हाला उद्या. बाय.